असं केलं तर कसं होईल? मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी झाल्याचे विधान राजेंद्र राऊत यांनी दिले. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं का यावर विरोधकासह सत्ताधारी भाजपही बोलत नाही. यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. काय करता तुम्ही सगळेजण? आता ह्याच्यात जी उघड पडन ती पडन, ज्याला आपटायचं ते आपटल आणि ज्याला बसायचं ती बसल. नाहीतर काय व्हायला लागलंय, ही कधी तर फायदा घेते ती कधी तर फायदा घेते, सगळी व्हायला लागली समाजाची गुची, असं मला म्हणायचं. बाकी दुसरा काय माझा माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही या सहा पक्षाला एकत्र बसून. आमची जबाबदारी आहे, आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत. आमचे लेकरं अडचणीत आहेत, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. आमची जबाबदारी नाही आहे भाजपला इथं आंतरवालीत ये म्हणायचं, काँग्रेसला इथं ये म्हणायचं, राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादीला इथं ये, तिन्ही शिवसेनेला इथं ये. भाजप एकच वाटतं, एक तर भाजपला इथं ये किंवा आणखीन कोण राहिले तर त्यांचं परत म्हणायचं आमचं नाव नाही. काँग्रेसवाले म्हणते आमची दादा आमची चाष्टा नाही, आमची जनतेची जबाबदारी नाही, ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी. या ते नाही आले, तुम्ही बोलवले नाही आले, आम्ही तुम्हाला उत्तर दिलं ना राव, तुम्हाला कळा ना, त्याच्या ढोंगडावर लात मारून द्या काढू द्या तुम्ही, द्या तुम्ही. पोरगी केली ओबीसीची कुणबीची, आम्ही इथं मराठा, आता दोघाचं केली एक रुपयाचं आणि ओबीसी आहे ना. इतकं रक्त जाळून त्याच्यासाठी सांभाळ, आईची जात नाही लागत त्या लेकराला. म्हणजे आईवर तर एवढा अन्याय ना, या आईवर एवढाच अन्याय ना. म्हणजे आई तुम्हाला शेतात काम करायला चालती, सुवासिनी म्हणून घरात चालती, घरातली लक्ष्मी म्हणून चालती, आणि तिच्या पोराला तिची जात नाही. आमचा आंतरजातीय विवाह म्हणून तरी घोषित करा. मराठा आणि कुणबी एक नाही तर आंतरजातीय विवाह सांग. तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागलात की EWS मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं. मराठ्याचं आंदोलन EWS घातलं, मराठ्याचं आंदोलन घातलं. आम्ही द्या म्हणलो तुम्हाला एसीबीसी आरक्षण. आमची मागणी आहे का? आमदार साहेब आपली मागणी होती का ती बैठकीत तिथं एसीबीसी 10% द्या? नाही. आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. एक तुम्ही आमच्या बोकांडीत लागलं ते 10%, तरी मान्य केलं आम्ही, मराठ्यांनी केलं. ओके. EWS रद्द करून केलं तुम्ही. तुमचे दरेकर साहेब कालच घेतली का प्लेस का होतं त्यांनी, ते काय म्हणते की EWS आरक्षण रद्द केलं 10%. आम्ही 10% द्या म्हणलो तुम्हाला.